तर हा भक्ती शब्दही आपण थोडा स्थूल मानाने उच्चारतो. आपल्याला ब्रह्मज्ञान होण्यापूर्वी परमेश्वराची, साधू संतांची जी जी काही आपण सेवा करतो, ज्या ज्या पद्धतीने करतो, त्याला उपासना म्हणतात, भक्ती म्हणत नाही. आणि ज्या वेळेला ती उपासना करता करता उपासना पूर्णत्वाला जाऊन ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान प्रकट होतं आतमध्ये, तेव्हा त्या ज्ञानप्राप्तीनंतर होणारी जी उपासना आहे तिला भक्ती म्हणतात. म्हणून भक्ती ही कायम ज्ञानोत्तर आहे. ज्ञानानंतरची भक्ती, ती खरी भक्ती, तिला पराभक्ती म्हणतात. आणि त्यापासून ही उपासना काळातली भक्ती वेगळी दिसावी म्हणून तिला गवणी भक्ती म्हणतात. स्वामी महाराजांच्या संप्रदायामध्ये या गवणी भक्तीचा म्हणजे उपासनेचा जो प्रकार आहे, संप्रदाय आहे, तो नामातून येणार आहे. बरं, हे नाम दुसरे तिसरे कोणाचे नाही, हे स्वामी महाराजांचंच नाम आहे. हे नाम जो निष्ठेने घेईल तो अंती सुखाचा धनी होईल, त्याला सुखप्राप्ती होईल, त्याचं कल्याण होईल.